मी प्रतीक वनकर यांचा पेशंटचा भाऊ आहे। जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आलो, खूप साऱ्या न्यूरोसर्जनचं सजेशन घेतलं। हा प्रॉब्लेम जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे। या प्रॉब्लेममध्ये आम्हाला एका साईडला बॅलन्स जाणं, डाव्या हाताचं बॅलन्स जाणं, डाव्या पायाचं बॅलन्स जाणं, कुठलंही चालताना मुंग्या येणं, करंट लागल्यासारखं असं वाटणं, असा त्रास सुरुवातीच्या स्टेजला जाणवायला लागला। त्यानंतर हा त्रास जो आहे तो सतत वाढत गेला। त्यानंतर आम्ही जवळपास 20 ते 22 न्यूरोसर्जनचं सजेशन घेतलं। ऑपरेशनबद्दल आमच्या मनामध्ये काहीतरी थोडंसं फिअर असल्यामुळं, भीती असल्यामुळं आम्ही ऑपरेशन टाळण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यानंतर आम्हाला वणीवरून त्यांच्या रिलेटिव्हकडून पलक जयस्वाल सरांचा ॲड्रेस मिळाला। सरांची आम्ही OPDमध्ये अपॉइंटमेंट घेतली आणि OPDमध्ये सरांना भेटलो। त्यानंतर आमच्या मनामध्ये जी भीती होती ऑपरेशन संदर्भातली, ते संपूर्ण भीती आमच्या मनातून निघून गेली आणि तिथेच आम्ही ऑपरेशनसाठी रेडी झालो। त्यानंतर दुसऱ्याच वेळेस आम्ही सरांच्या माध्यमातून ऑपरेशन केलं। ऑपरेशनच्या डे 1 पासून, ॲडमिटच्या पहिल्या स्टेजपासून सरांनी एवढं सहकार्य केलं की खूप सहकार्य केलं। आम्हाला कुठलाही असा पद्धतीचा फीडबॅक अदर न्यूरोसर्जनकडून मिळाला नाही। सरांनी ज्या पद्धतीनं गाईड केलं, इवन OTमध्ये जाताना पण जी भीती होती पेशंटच्या मनात किंवा रिलेटिव्हच्या मनात, ते पण सर काढून ऑपरेशन थिएटरमध्ये गेले। आल्यानंतर सरांनी जे सगळे फोटोज आहे ते फोटोज आमच्यासोबत शेअर केले। ते जे कॉम्प्रेशन झालं होतं C1 C2 जॉईंटमध्ये जे कॉम्प्रेशन झालं होतं, ते कॉम्प्रेशन एवढं मेजर होतं, ते कॉम्प्रेशन कशा पद्धतीने रिमूव्ह केलं ते त्याचेसुद्धा फोटोज सरांनी आम्हाला शेअर केले आणि जे ऑपरेशन सक्सेस झालं असं सांगितलं। त्यानंतर पण आमच्या मनात जे काही डाऊट्स होते आम्ही 1-1, 2-2, 3-3दा विचारले, तरी पण सरांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीने असं म्हटलं नाही की तुम्ही का बरं रिपीट विचारताय। पूर्णतः 100% सहकार्य केलं आणि हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफनी, तसेच नर्सेस स्टाफनी, इथल्या मॅनेजमेंटचं इतकं चांगलं नियोजन आहे की एकदम शिस्तबद्ध नियोजन आहे। त्यामुळे पेशंटला 0% सुद्धा त्रास या हॉस्पिटलमध्ये झालेला नाही आणि सर्व ओव्हरऑल ज्या सुविधा आहे त्या खूप चांगल्या सुविधा किंग्सबी हॉस्पिटलला उपलब्ध आहे। त्यामुळं माझ्या बहिणीची जी सर्जरी झाली खूप उत्तम प्रकारे झाली आणि मी स्पेशल थँक्स देतो डॉक्टर पलक जयस्वाल सरांना। धन्यवाद।